स्ट्राईकला असेल ललित, नॉन ट्रॅकच्या बाजूला मात्र फलंदाज निखिल वाघमारे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार तो कुणाल. पहिला चेंडू कुणाल पवारचा, टिंगरे सर्कलच्या चक, मेगा फायनल आणि पहिला चेंडू डॉट. आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवरती विकेट, ललित मुसळे 0 वरती बाद. दादा इथं बसल्या समोर भरत दादा, तुम्हाला माहिती आहे एकदा भरत दादाने आट्टाच घेतला की ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय दादा थांबत नाही. अशी जण मारणे या या दरम्यान चेंडू फाईन लागला, झेल या दरम्यान सुटला. एक धाव तळाली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, धावबाची संधी असेल आणि पाहता पाहता 2 धावा. खूप चांगले फट लागले गेले होते क्षेत्ररक्षकाकडून. धापड्या दरम्यान आपण पाहूया निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल या 2 धावसंख्येने. संघाची धावसंख्या 6 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 0तून पहिला धक्का जो बसला गेला. पहिलं षटक आपण पाहतोय कुणाल पवार याच्या रूपाने या दरम्यान जे चालू आहे. परत एकदा गोलंदाज तयार उजव्या हाताने, क्लीन बोल्ड, 3 तार त्रिफळा, धक्का क्रमांक दुसरा, 2 बाद 6. बाद झाला या दरम्यान अगदी आपण पाहूया फलंदाज बाद होतोय तो अभिषेक वर्मा जो बाद झालाय. वजीर शेख हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन जे पोहोचणार आहे. नियाजी 11 आणि त्याच्या विरोधात वजीर 11 ही जोडी या दरम्यान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिले षटक कुणाल पवारच्या रूपाने चालू आहे. टॉस जिंकला हा नियाजी 11 संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाने जो घेतलेला आहे. कुणाल तयार हो, हलक्या हाताने चेंडू या जो खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धाव येते, धाबलकेकडे पुढे जाईल आणि धाबलकावरती धावा संख्या जी आहे ती 7 धावा 2 गड्यांच्या मोबाईल. संतोष नाणेकर सरांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. संतोष नाणेकर सर, सीईओ टेनिस क्रिकेट .in. निखिल वाघमारे आपण जो पाहतोय हा निखिल जो आहे सेमीफायनलला फार मोठी करामत करू शकला नव्हता आणि यावेळेस सुद्धा आपण पाहतोय फायनल मॅच मध्ये सुद्धा त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. पहिल्या क्रमांकाचा षटक आता म्हणजे संपले, 6 षटकांची लढत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापालकावरती धावा संख्या जी आहे ती 2 बाद 7 धावा धापालकावरती या दरम्यान पाहायला मिळतात. अहो काय सांगशील, काय वाटतं हा सामना कसा होईल, काय वाटतं तुला?
नक्कीच मेगा फायनलचा सामना आहे आणि दोन्ही संघ फायनल पर्यंत येऊन पोहोचलेत. यावरनं फायनल मध्ये हे दोन्ही संघ जरी दाखल झाले असले तरी दोन्ही संघांची ताकद ही किती मोठी आहे हे क्रीडा रसिकांना सांगणं हे नक्कीच गरजेचं नाहीये. आणि दोन्ही संघाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, एका बाजूला पप्पू रामगोडे आहे आणि वजीर 11 हा संघ जर तुम्ही पाहिला, कालपर्यंत कृष्णा सातपुतेला घेऊन हा संघ मैदानात खेळत होता. आज कृष्णा सातपुतेची अनुपस्थिती नक्कीच संघाला या ठिकाणी जाणवेल. आणि एका बाजूला पहा, ललित मुसळे सारखा एक ताकदवान फलंदाज आज पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर काहीशा चेंडूवरती दुसरा फलंदाज देखील माघारी परतला. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज परतलेत आणि संघ पहा नक्कीच थोडासा आता अडचणीमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पहा दुसरं षटक, वैभव मैदानावरती तयार. हा चेंडू पहा, रिव्हर्स साठी प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी आणि क्लीन बोल्ट, फलंदाज बाद. तिसरा फलंदाज मैदानावरती या ठिकाणी बाद झाला. वैभव पहा, गोलंदाजीचं वैभव आता मैदानावरती नक्कीच निर्माण करतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक सुरुवात जी काय आहे ना ती घेतलाय ना त्यानुसार कामगिरी देखील त्या संघाची पूर्णपणे अतिशय सुरेख पद्धतीने मैदानावरती आहे. एक चांगली सुरुवात होणं मैदानावरती फार गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीची चांगली सुरुवात जर झाली, स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला. इथं सुरुवात पहा, ही पण गोष्ट सांगायची वाटते की सुरुवात जरी किती प्रकारे चांगली झाली असेल परंतु त्याच्यामध्ये सातत्य असलं तर शेवट गोड होत असतो. इथं सातत्य होणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याला आता पाहिजे मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या पाठोपाठ विकेट पडत चालत, रिव्हर्स अटेम्प्ट ज्या ज्या वेळेस केले गेले त्या त्यावेळेस संघ अडचणीत सापडले गेले. याच्या अगोदर सेमी फायनल सुद्धा ललित मुसळेने रिव्हर्स अटेम्प्ट केला, तो क्लीन बॉल झाला. वजीरने तर तोच प्रयत्न केला, तो बाद झाला. आणि या दरम्यान बिघडकांचा प्रयत्न होता. डॉन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, चेंडू पूर्णपणे निर्धाव असेल. डॉनला चेंडू डॉट गेलाय. धावफलक स्थिर आहे. धावफलकात धावसंख्या 7 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे. 3 फलंदाज बाद आहेत आणि यानंतर आता मधल्या फळीतील हे फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहताय. या अगोदर तुम्ही पाहिले पूर्णपणे नियोजित 11 संघाची गोलंदाजीचा जो काही क्रम आहे तो या ठिकाणी थोडासा बदललाय. हा चेंडू पहा, या दरम्यान डीप मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक मैदानावरती त्या ठिकाणी तैनात आहे, झेल घेतलाय आणि चौथा धक्का देखील संघाला बसतोय. चौथा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. 4 फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती मात्र माघारी परतलेत. संघाला एका पाठोपाठ एक जबरदस्त तडाखे बसत चाललेत आणि इथं तुम्ही पहा, एका बाजूला आता एक चांगल्या पद्धतीची कामगिरी, एक चांगली फलंदाजी होणं मैदानावरती गरजेची आहे. नुसती फलंदाजी चांगली होऊन चालणार नाही, एक पार्टनरशिप देखील दोन वरती खेळत होते. आज हे संघ फायनलचा सामना खेळण्यासाठी ग्राउंड क्रमांक 1 वरती आलेत. त्यामुळे दोन्ही संघाला हे मैदान थोडंसं नौका आहे. त्यामुळे ह्या मैदानाचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच आज तुमच्याकडे वेळ नाहीये. इथं तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावे लागेल, कारण तुमच्याकडे फक्त 6 षटक आहेत. गोलंदाज वैभव तयार. हा चेंडू पहा, आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात नक्कीच आहे आणि पहा, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेटली आहे आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. एक मॅजिकल ड्राईव्ह येतोय, 4 धावा चौकार. अकरा धावा धावफलकावरती आहेत. पहा, वैभवची गोलंदाजी तुम्ही पाहताय. 11 धावा धावफलकावरती आल्यात. पहा, या अगोदर 4 विकेट्स गेल्यात आणि त्यानंतर पहा, हात खोलून फलंदाजी मैदानावरती जी होती आणि ही करावी लागेल, कारण तुमच्याकडे फक्त 36 चेंडू आहेत. 6 षटकांचा सामना. या अगोदर पहिलं षटक संपलंय, आता दुसरं षटक मैदानावरती या ठिकाणी जे प्रगतीपथावरती आहे. आणि पहा, एक दर्जेदार गोलंदाजी पाठोपाठ इथं दर्जेदार फलंदाजी होणं हे मैदानावरती फार गरजेचं आहे. अतिशय सुरेख पद्धतीने तुम्ही पाहताय ही क्रिकेटची स्पर्धा. या ठिकाणी मात्र जी कालपासून जी सुरू झाली आणि आज पहा, मेगा फायनलचा सामना या ठिकाणी जो सुरू झालाय. शेवटचा दिवस आहे, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि पहा, शेवटचा दिवस, शेवटचा सामना मैदानावरती रंगणार आहे, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. षटक क्रमांक 2 आहे. धावफलकावरती आपण पाहतोय पूर्णपणे 11 धावा धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती वैभव, डावखुरी हाताने तयार. हा चेंडू पहा, हलक्या हाताने पुन्हा एकदा अगदी स्क्वेअरच्या दिशेला जो स्टेअर केला. एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय आणि पहा, 2 धावेने धावफलक पुढे गेले.
आउटफील्ड थोडीशी स्लो आहे कारण पहा ग्राउंडवरती बरंचसं ग्रास आहे, गवत आहे. त्यामुळं ग्राउंड शॉट खेळल्यानंतर चेंडू आपण पाहतोय थोडासा स्लो होतो, आउटफील्ड स्लो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा पूर्ण कराव्या लागतील. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही. त्यामुळं इथं सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवावं लागणार आहे. वैभव पुन्हा एकदा तयार. हा चेंडू या दरम्यान इथं बॅटची एज आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती बाद झालाय. 5वा धक्का जो संघाला बसतोय. 5 फलंदाज मैदानावरती बाद झालेत आणि षटक क्रमांक आपण पहा मैदानावरती या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं मैदानावरती किती सुरेख आहे. लाजवाब गोलंदाजी. नियाची 11 हा संघ पहा पप्पू रामगुडेच्या नेतृत्वाखाली खेळतोय. आज सकाळपासून जे टॉस पप्पू रामगुडे सरांनी जिंकलेत आणि प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र त्या ठिकाणी घेतला गेलाय आणि पहा इथं देखील आपण पाहिले फायनलचा टॉस या ठिकाणी मात्र जो जिंकला त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जो काही निर्णय घेतलाय ना त्या निर्णयानुसार कामगिरी मैदानावरती जी केली झाली एक सुरेख गोलंदाजी मैदानावरती. आता पहा नवीन फलंदाज मैदानावरती विजय खडके मैदानावरती येतोय तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणता गोलंदाजाला मात्र पाचारण केलं जाणार हे आपण पाहणार आहोत 3ऱ्या षटकासाठी कारण 6 षटकात गणेश संतोष नाणेकर सर या ठिकाणी संपर्क करा. संतोष नाणेकर सर विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी संपर्क करा. कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी जी केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू पहा बॅटची एज नक्कीच त्या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी धोका होऊ शकतो. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि एक सिंगल मैदानावरती येते. गणेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय 22च्या स्वरूपात. आपण पाहतोय ही धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात जी भेटली गेली. या अगोदर पहा ग्राउंड क्रमांक 2 वरती आज विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा हा गोलंदाज आहे. काल तुम्ही पाहिले विकेट हॅट्रिक पहिली काल देखील पूर्ण झाली आणि आज दुसऱ्या दिवशी दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा या ठिकाणी पूर्णपणे बहुमान आज मात्र गणेशला जो भेटलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र त्यानं लागोपाठच्या 3 विकेट घेत मात्र विकेट हॅट्रिक नोंदवली. स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवणारा हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पहा गणेश मैदानावरती मात्र तयार. समोरच्या बाजूला फलंदाज डावखुऱ्या हातानं हा चेंडू पहा इथं मात्र वाईट आहे. पहा टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. इथं पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी पूर्णपणे हरकत करतोय. इन स्विंग होतोय आउट स्विंग होतोय. यामुळे नक्कीच फलंदाजाला थोडासा पहा मैदानावरती त्रास होतोय आणि आपण पाहिले अशा परिस्थितीमध्ये फलंदाजी कशा प्रकारे करायची. मोठमोठे फटके तरी तो तुम्हाला खेळायचे एक मोठा स्कोर करायचा आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा वाईट येतोय. पहा गणेशचा इथं प्रयत्न मैदानावरती काहीतरी वेगळाच आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय कारण समोरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं विजय खडके हा फलंदाज मैदानावरती आहे आणि एक मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे शरीरापासून पहा बाजूला चेंडू करण्याचा प्रयत्न गणेशचा वेळोवेळी आहे. पुन्हा एकदा हा चेंडू या दरम्यान बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर मैदानात उठल्यात अग्निशा ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. हा षटकार विजय खडके. मी मगाशी देखील म्हटलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे गणेश करतोय आणि तुम्ही पहा जसं संघाचं झटपट पुढे सरकतंय. 22 धावा धावफलकावरती. पहा पहिलं षटक तुम्ही पाहिलं मैदानावरती अतिशय दर्जेदार होतं. दुसरं षटक देखील मैदानावरती वैभवने दर्जेदार केलं. तिसरं षटक मैदानावरती आता गणेश करतोय आणि ह्या षटकामध्ये मात्र पहा इथं संघ थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाणार. गोलंदाज पहा पुढे एकदा मैदानावरती गणेश आलाय. समोरच्या बाजूला विजय खडके एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. हा चेंडू पहा या दरम्यान पुढे एकदा कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न नाहीये. एक दर्जेदार कामगिरी मैदानामध्ये पहा षटकार गेल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. आता पहा तिसरं षटक आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांमध्ये एक मोठा स्कोर उभारावा लागेल. जेमतेम धावसंख्या उभारावी लागेल कारण समोरच्या बाजूला देखील तुम्ही पाहताय एक दर्जेदार असे फलंदाज मैदानावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न
आक्रमकता, एक तिखट मारा सुरू आहे. पहा विजय खडकेला पुन्हा एकदा उभं केलंय. वैभव पहा मैदानावरती त्या ठिकाणी आपण पाहतोय गणेश गोलंदाजी मार्गवरती आहे. एक हो, सुरेख गोलंदाजी आहे. एक गोष्ट निश्चितप्रमाणे सांगावीशी वाटते राहुल, की या मैदानावरती अद्यापर्यंत कोणत्याच संघाने 50 धावा पूर्ण केलेल्या नाही. एकही संघाने नाही. इथं 50 पेक्षा जास्त धावा या मैदानावरती अजूनही कोणत्या संघाने पूर्ण केलेल्या नाही. आता होणार का, हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. लॉंगॉफला चेंडू यात्रामध्ये पोहोचला, त्या दरम्यान आधी एक धाव येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. धापलकेकडे पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 23 धावा 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 या दरम्यान जे चालू असताना गणेशच्या रूपाने स्ट्राईकला असेल तो फलंदाज प्रतीक फाफाळे. या दरम्यान जो आपण पाहतोय खातं खोलायचं बाकी आहे प्रतीक फाफाळेला. एक चेंडू आतापर्यंत त्यांनी जो खेळलेला आहे उजव्या हाताने परत एकदा पंचांना पार करून. सूर्यप्रकाशचा फटका चेंडू खूप उंची घेतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे, झेल झालाय आणि प्रतीक फाफाळे बाद. धक्का क्रमांक 6. आपण चौथं षटक आपण पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आपण पाहूया. जो गोलंदाज आहे तो वैभव आपण पाहू. या दरम्यान गोलंदाजी मार्कावरती आलाय आणि स्ट्राईकला फलंदाज विजय खडके. संघाचा संघनायक. वेळ वाचवणं गरजेचं आहे. परत एकदा विनंती असेल संतोष नाणेकर सरांना विनंती असेल सर आपण या ठिकाणी यायचंय अशी मी आपल्याला विनंती करेल. सीईओ tenniscricket.in. वैभव तयार. वैभव टू विजय खडके. या दरम्यान चेंडू पा खेळायचं होतं लॉंगॉनला. चेंडू पोहोचले लॉंगॉफला. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान एक धाव आरामशीर त्याची पळून पूर्ण केली गेली. धापलकेकडे पुढे जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 24 धावा. 6 फलंदाज बाद आहे. 6 बाद 24 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. वैभव वैभव आपण पाहतो जो गोलंदाजी मार्कावरती 7 नंबरचा टी शर्ट ज्यांनी परिधान केलेला आहे. तिने आतापर्यंत सुद्धा आपण जर पाहिलं तर वैभवने 7च धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. पण 3 फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. तोच वैभव. हो हळूवारपणे चेंडू यात्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. या दरम्यान चेंडू यात राहू शकला नाही. धावबादची संधी असेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार असेल. विजय खडके आणि अनुराग मोहिते ज्या अनुरागने या अगोदरच्या संघाला धाबराका धावसंख्या जी आहे ती 6 बाद 26. 26 धावा आहेत. एक वाईट चेंडू येताना जो पडला गेलाय.
6 बाद 26 धावा धाबरकरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. वैभव परत एकदा गोलंदाजीवरती तयार असणार आहे. डावखुराताने मारा करतोय आणि परत एकदा जोरदार बिघडक्यांचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चिन्हवरती येईल. त्या दरम्यान घेतलेली एक सिंगल एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तो 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. गोलंदाज तयार. हो लो फुलटॉस होता. पंचाकडे हलकं सापी या दरम्यान चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळला गेला. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. शतरक्षक पप्पू रामगुडे चेंडूवरती त्या दरम्यान घेतलेला तब्बल 2 धावा लेग बायचर पण या 2 धावा असणार आहेत आणि या 2 धाव संख्येने दाबले पुढे जाऊन पोहोचेल 29 वरती. षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौथं 6 षटक. अनुराग जो आहे आणि विजय खडके 1 टू गो 1 टू गो. परत एकदा गोलंदाज तयार. वैभव वैभव टू अनुराग. समोरच्या बाजूला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक लॉंगनचा चेंडूवरती पोहोचलाय. एक धावेल धाबरेकडे वाढला जाईल आणि षटक क्रमांक 4 संपलं जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकर धावसंख्या 6 बाद 30 धावा धापडकर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. असं एक पाहता राहुल, आपण एक चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे की पुणे जिल्ह्यासाठी अर्थात पुणे जिल्हा मर्यादित ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि पुणे जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये फक्त खेळत आहेत. फेडरेशनच्या माध्यमातून अगदी आयकॉनिक खेळाडूंची लिस्ट सुरुवातीच्या काळामध्ये एक बनवली गेली होती. त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करून परत एक नवीन आयकॉनची लिस्ट जी बनवली गेली आणि त्यानंतर प्रत्येक संघात फक्त आयकॉन हा एकच असेल, 2 आयकॉन नसणार आहेत. असे संघ उभारले गेले. त्यामुळे काय झालं की चांगले चांगले संघ उभारले गेले. त्याचबरोबर जे नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत त्या खेळाडूंना संधी मिळत गेली आणि या स्पर्धेमध्ये जे काय 16 संघ खेळणार होते 16 संघांच्या ऐवजी आपल्याला असं वाटलं की कदाचित 32चा लॉट होईल. 32चा लॉट होता होता तो पोहोचला गेला 44 वरती. जवळपास 44 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे 2 दिवसात 44 संघ आणि पहिल्या क्रमांकाला 25,000 रुपये बक्षीस होतं. दुसऱ्या क्रमांकाला 15,000 अशी 2च बक्षीस सुरुवातीच्या काळामध्ये ठरली होती. पण त्यानंतर संघ वाढले गेले. मग 4 बक्षिसं करण्यात आली. पण सगळं काही पाहत असताना प्रवेश फी जी आहे ती अतिशय माफक, कारण सगळ्या संघांना खेळता आलं पाहिजे म्हणून. हो हा चेंडू सुरेख असेल. हा चोख टप्प्याचा मारा. चेंडू डॉट. ₹1250 एंट्री फी म्हणजे प्रथम प्राइज जे आहे त्याच्या 5% हे बक्षीस. म्हणजे फेडरेशनचे जे काही नियम आहेत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं की दादा असेल, भरतदादा असेल, आशिषदादा असेल, बाकीचा मित्रपरिवार असेल, संजय बाजीराव सर, गणेश साळवी सर असतील, अजय आवळे सर असेल, बाकीचा सगळा जो मित्रपरिवार आहे यांच्या चर्चेच्या नेहमी होतात ना. या दरम्यान बॅटची कड आणि अनुराग याला परतावं लागेल. खूप मोठी विकेट. धक्का क्रमांक 7वा. 7 बाद 31. 7 बाद. सरकार चषक जर आपण पाहिले तर खूप सुंदर असे टिंगरे सरकार चषक आपल्याला जे पाहायला मिळत आहेत आणि फेडरेशनच्या वतीने एवढीच एक विनंती असेल की ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहे त्या त्या ठिकाणी एंट्री फी सुद्धा जसं बक्षीस असेल त्याच्या 5% फक्त एंट्री फी असावी असं एक आव्हान तर माझ्या वतीने आणि पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मात्र सगळ्यांना असणार आहे. कारण एंट्री फी पाहता बरेचसे संघ येण्या जाण्याचा खर्च किंवा संघामध्ये आयकॉन खेळल्यानंतर तो खर्च किंवा दिवसभराचा खर्च पाहता खूप लवाजमा हा गोळा करावा लागतो. त्यामुळे फी थोडीशी माफक असावी हे त्या पाठीमागचं खरं कारण आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये टॉस नियाज 11 संघाने जिंकला आणि पूर्णपणे गोलंदाजीच्या बळावरती आतापर्यंत वजीर 11 संघाला खूप मोठ्या अडचणीत आणले. 7 फलंदाज आतापर्यंत बाद आहे.
31 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आतिश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. एक धाव जी पळून पूर्ण केली गेली आणि धावफलकावरती धावा संख्या 32 धावा. 7 फलंदाज बाद आहे. उजव्या हाताने पंचांना पार करून या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहिजे. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचेल का? पोहोचलाय कॉटन बोल्ट आणि विजय खडकेला सुद्धा परतावा लागेल. धक्का क्रमांक 8वा. 8 बाद 32. गणेश साळुंके मला वाटतं जो गोलंदाज आहे सुरेख प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अमोल परदेशी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. परंतु मला राहुल ही गोष्ट लक्षात नाही आली. अमोल परदेशी सारखा एक आक्रमक असणारा फलंदाज त्याला मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती जावं लागतं. 8 फलंदाज 10व्या क्रमांकावरती जावं लागतं. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. हो हा चेंडू अतिशय सुरे टाकला जाईल. षटक क्रमांक संपले जाईल. ते आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 8 बाद 32 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये ललित मुसळे हा शून्यावरती बाद झाला. 1 चेंडूचा सामना केला. निखिल वाघमरे यांनी 6 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. 4 चेंडूचा सामना केला. जगदीश वर्मा त्याने एक षटकार खेळला होता. 6 धावा संघासाठी बनवल्या. 3 चेंडूचा सामना केला. त्यानंतर वजीर शेख 1 धाव फक्त बनवली. त्यानंतर अनुक्रमे प्रदीप नैनी डॉन आणि प्रतीक पापळे हे दोन्ही फलंदाज 0-0 धावसंख्येवरती बाद झाले. विजय खडकेने सर्वाधिक धावा संघासाठी बनवल्या त्या आहेत 9. अनुराग मोहितेने आपल्या संघासाठी धावसंख्या बनवली ती 2. दुसऱ्या बाजूने वैभव यांनी 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. 3 बळी मिळवले. कुणालने 1 षटकात 7 धावा खर्च केल्या. 2 बळी मात्र मिळवले. गणेश साळुंकेने 2 षटकात 11 धावा खर्च केल्या. 3 बळी मात्र मिळवले. जबरदस्त कामगिरी. शेवटचं षटक गोलंदाज तयार आणि हा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचं षटक आहे. शेवटचे 2 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. संघाला कम से कम पोचावं लागेल 40-45 पर्यंत. अजून 5 चेंडू बाकी आहेत. अमोल परदेशी अनुभव खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या पाठीशी आहे. एका चांगल्या संघाचा दर्जेदार संघाचा एक कॅप्टन म्हणून त्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. धावबादची संधी असेल. आणि फलंदाज आत्ता बाद कारण बेल्स पडली नव्हती. धावफलकावरती धावा संख्या स्थिर आहे 9 बाद 32. आपण एक मगाशी सुद्धा गोष्ट सांगली राहुल की या मैदानावरती 50 धावा आतापर्यंत कोणत्या संघाने बनवल्या नाहीत आणि या मैदानावरती कोणता संघ ऑल आउट सुद्धा झाला नाही. पण 50 धावसंख्येपासून संघ खूप लांब पोहोचला गेला असं आपण म्हणूया. कारण आता चेंडू राहिलेत फक्त 4. शेवटची जोडी आहे. परत एकदा चेंडू डॉट. लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकलेत आम्हाला परदेशीला. इथं काय काय घडलं गेले काय काय नाही. इथं निर्धाव षटक सुद्धा गेले नाही. या मैदानात विकेट ट्रिक पूर्ण झालेली नाही. बऱ्याचशा घडामोडी या मैदानावरती व्हायच्या बाकी आहेत. ते या सामन्यात शेवटच्या सामन्यात होणार का नाही. हो या दरम्यान पाहिले गेलं चेंडू पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो का पाहूया. परंतु तदनंतरचा अगदी नकार असेल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ती आता 33 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा चेंडू आपण पाहूया. फाईन लेगला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो का पाहूया. परंतु नकार दिला गेला. क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. फिकी सुरेख प्रकारचा कॉल सुद्धा म्हणावा लागेल कारण शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 34 धावा धावफलकावरती.
शेवटचा चेंडू आणि शेवटची विकेट. फुलटा चेंडू या दरम्यान आपण पाहूया जो चेंडू खेळला जाईल फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का, परंतु प्रयत्न केला गेला नाही आणि संघ ऑल आउट सुद्धा झाला नाही. ऑल आउट वाचला गेलाय. 6च्या सरांनी 36 चेंडूमध्ये 36 धावा बनवल्या गेल्या आणि इथं जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 36 चेंडूमध्ये अर्थात 6 षटकामध्ये 37 धावा. 37 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. पंच म्हणून या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी कामगिरी केली त्याच्यामध्ये अजय आवळे सर आहेत, संजय भालेराव सर आहेत, त्यानंतर गणेश साळवी सर असतील, त्याचबरोबर अक्षय निर्मल सर असतील, अमर साठे सर असतील, ते मात्र या ठिकाणी कामगिरी करतायत. व्यासपीठाच्या समोर आपण पाहिलं तर भरतदादा टिंगरे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे आहेत. दुसऱ्या बाजूने क्रिकेटचे निश्चिंत भक्त आदरणीय आमचे चंद्रशेखर मोरे संविधान चषकाचे आयोजक आहेत. जुना जाणता खेळाडू विकी खेराळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सीईओ टेनिस-क्रिकेट.in आदरणीय संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून नेहमी स्पॉन्सरशिप असते टिंगरे सरकार चषकाला, ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर सिक्सर कंपनीचे चेंडू, सिक्सर कंपनीचे बॉल निश्चितप्रमाणे आपण जे वापरतोय शेट इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून जे वापरले गेलेले आहेत. 25,000, 15,000, 5,555 आणि 5,555 अशी असणारी 4 बक्षिसे या स्पर्धेमध्ये आहेत. आकर्षक टिंगरे सरकार चषक आहे. मालिकेवीरासाठी अर्थात मॅन ऑफ द सिरीज साठी 1,500 रुपयाचं रोख पारितोषिक विनायक साळुंके यांच्या वतीने, अंबिका स्पोर्ट्स यांच्या वतीने आकर्षक बॅट आहे आणि एक ट्रॉफी सुद्धा या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते. चला थोडी घाई करणं गरजेचं आहे, वेळ वाचणं गरजेचं आहे. डॉन विनंती असेल आपण आता ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत अविनाश रामगुडे आणि शरद पारगे. या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, मी अतुल परांडे यांना सुद्धा धन्यवाद देईल ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं मैदान आपल्याला उपलब्ध झालं. तर गणेश भाऊ आता वास्तविक पाहता मैदानाच्या अभावी कित्येक क्रिकेटच्या स्पर्धा बंद झालेल्या आहेत. मैदान नाहीये म्हणून क्रिकेटच्या स्पर्धा होत नाही. आणि भरतदादांशी संपर्क असेल मैदान नेहमीच मला वाटतं ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात, भरतदादा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात, पण क्रिकेटच्या स्पर्धा होतात. मैदान ते म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. इच्छा पाहिजे, मनातून काय गोष्टी जर केल्या गेल्या तर त्या पूर्ण होतात. आणि ते एक नाव आहे भरतदादा टिंगरे. मी मगाशी सांगितले की लॉकडाऊनच्या काळानंतर ज्या क्रिकेटच्या स्पर्धेचं स्वागत झाले जोरदार, त्या क्रिकेटच्या स्पर्धेचं नाव आहे टिंगरे सरकार. जोरदार स्वागत खेळाडूंनी केलंय, आयोजकांनी केलेले. कारण या अशा क्रिकेटच्या स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. दुसऱ्या बाजूने मी धन्यवाद देईल संतोष नाणेकर सरांना, वेळात वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित झाले. संपूर्ण त्यांची 5 जणांची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. स्ट्राईकला शरद पारगे, नॉन ट्रॅकच्या बाजूला पप्पू रामगुडे आणि पहिलं षटक अमोल परदेशी. राहुल काय सांगाल, या सेकंड इनिंगला 36 मध्ये 36 धावा बनवत असताना सामना कशा प्रकारे होणार, काय वाटतं तुला? धावसंख्येचं आव्हान जर आपण पाहिलं, एक माफक आव्हान आहे, जवळजवळ बॉल टू रन अशी परिस्थिती आता मैदानावरती आहे. आणि या अगोदर तुम्ही जर पाहिलं फलंदाजी करणारा जो काही यज 11 संघ आहे, या संघाची जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला असेल, हा चेंडू पहा डीप मिड विकेटला जातोय आणि क्षेत्ररक्षक के मस्तक परदस्तक चरण षटकार. 6 धावा धावफलकावरती येतात. आक्रमकता तुम्ही पाहता मैदानावरती मात्र फलंदाज दाखवतोय. आतापर्यंत नियोज 11 संघाला मध्ये
त्यांनी ते सामने जिंकलेत. इथं मात्र कशी परिस्थिती असणार आहे? हा चेंडू पहा, अगदी फाईनला येतोय. क्षेत्ररक्षक फार चतुरभर असणार आहे आणि याच दरम्यान चेंडू सीमारेषा पार, 4 धावा चौकार. 4 धावा चौकार. चा पाठलाग या ठिकाणी मात्र सुरू आहे. हा चेंडू पहा, अमोल परदेशी पहा मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय. कित्येक काळ मात्र डिंगडोंग पुणे सारख्या संघाचं नेतृत्व करणारा एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र अमोल परदेशी आहे आणि इथं मात्र गोलंदाजीची चमक तुम्हाला दाखवावी लागेल. या अगोदर तुम्ही पाहिले नियाज 11 संघानं मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती गोलंदाजी इथं करावी लागणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, मिड विकेटला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत ओ झेल सोडलाय. झेल मैदानावरती सोडलाय, फार मोठी चूक मैदानावरती. मी अक्षरशः म्हणेल झेल नाही तर हा सामना सोडलाय. कारण इथं पहा, एका झेलची किंमत मैदानावरती किती आहे, एका झेलाची किंमत मात्र मैदानावरती किती आहे हे आपण या ठिकाणी पाहतोय. कारण तुम्ही फायनलचा सामना खेळताय आणि क्रिकेट हे अशा प्रकारचं एक समीकरण आहे. क्रिकेट हा असा प्रकारचा एक खेळ आहे, तुम्ही ज्या ठिकाणी जितक्या चुका कराल ना, प्रत्येक चुकीचं प्रायश्चित्त तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यावं लागेल. तुमची एक चूक आणि तुम्हाला ती एक चूक पराभवाला आमंत्रण देणारी ठरणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अमोल. हा चेंडू पहा, कार्पेट शॉट आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पहा नक्कीच तैनात आहे. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक देखील मैदानावरती पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आपण जाऊया. षटक क्रमांक 1 मैदानावरती या दरम्यान पूर्णपणे संपले गेले आणि पहिले षटक संपत असताना धावफलकावरती आपण जाऊयात. 12 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 30 चेंडू मैदानावरती शिल्लक, 5 षटक शिल्लक आणि विजयासाठी बनवायच्यात 25 धावा. 30 चेंडू आणि 25 धावा, एक माफक आव्हान आहे. इथं पहा नियाजी 11 संघ पूर्णपणे आपण पाहतोय या ठिकाणी मात्र फलंदाजी करतोय. 36 धावांचा पाठलाग नक्कीच करतोय. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गोलंदाजी करणारा संघ हा देखील एक ताकदवान संघ आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या वजीर 11 संघाला जर हा सामना जिंकायचा असेल ना, तर इथं अविनाश रामगुडेला थांबवणं हे फार गरजेचं आहे. इथं विकेट घेणं मैदानावरती फार गरजेचं आहे. विशेषतः अविनाश रामगुडेने आज सकाळपासून एक हाती सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत आणि इथं पहा, अविनाश रामगुडेला जर मैदानावरती थांबवलं गेलं ना, तर सामन्यामध्ये कुठंतरी मैदानावरती मला वाटतंय ह्या ठिकाणी मात्र रोमांच आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. इथं पाहूया गोलंदाजी मार्कवरती प्रदीप नैने अर्थात डॉन गोलंदाजी मार्कवरती तयार. षटक क्रमांक 2 हा चेंडू पहा, अगदी फाईनच्या दिशेला भिरकावला, क्षेत्ररक्षक फार दूरवर आणि चेंडू सी बारेशा पार, 4 धावा चौकार. पहा गोलंदाजाचं स्वागत आपण पाहतो या ठिकाणी केलंय. डॉन गोलंदाजी मार्कवरती आलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तुम्ही जर प्रभू रामगुडे सारख्या अनुभवी खेळाडू समोर जर करत असाल तर त्याचं नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट भेटणार आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला खरपूस समाचार जो भेटणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू या दरम्यान पहा थोडासा शरीरापासून वेगळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथं मला वाटतंय डॉनचा नाहीये. कारण तुम्ही पहा या ठिकाणी अचूक टप्प्यांचा मारा करत या अगोदर तुम्ही डॉनची गोलंदाजी जर पाहिली असेल, पूर्णपणे नियंत्रित वेग आणि अचूक टप्प्यांचा मारा हे मात्र डॉनच्या गोलंदाजीची खासियत आहे. हा चेंडू हवेमध्ये, इथं झेल खाली, नक्कीच क्षेत्ररक्षक आणि मोठी विकेट मैदानावरती. अविनाश रामगुडे 5. ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता, मी बघायचे देखील म्हटलं, इथं अविनाश रामगुडेला जर थांबवलं तर सामन्यामध्ये ट्विस्ट येणार आहे आणि ती घटना मैदानावरती आपण पाहतोय. डॉन मैदानावरती पहा एक मोठी विकेट घेतली अविनाश रामगुडेच्या स्वरूपात. नियाजी 11 संघाला पहिला धक्का बसतोय. पहिला फलंदाज मैदानावरती बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती सूरज आलाय. विजय खडकेने घेतलेला एक अप्रतिम झेल तुम्ही पाहता मैदानावरती, एक दर्जेदार झेल घेतलाय आणि पहा या सामन्यामध्ये आता रंगत येणार आहे. अविनाश बाद झालाय. सकाळच्या सत्रापासून नियाजी 11 संघाला फायनल पर्यंत घेऊन येणारा हा फलंदाज आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी माघारी परतलाय. डॉन मात्र एक अचूक गोलंदाजी केली पुन्हा एकदा उजव्या हाताने. हा चेंडू पहा या दरम्यान पुन्हा एकदा फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक मात्र बराच दूरवर. विजय खडके लागोपाठचा दुसरा झेल टिपतोय. लाजवाब, आउटस्टँडिंग एफर्ट. लागोपाठचा दुसरा धक्का इथं बसला गेलाय. संघाला दुसरा फलंदाज मैदानावरती माघारी परतलाय. सलामीचे दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला आहेत. अप्रतिम गोलंदाजी पहा. डॉन मैदानावरती पुन्हा एकदा
दादागिरी दाखवतोय आणि पहा मैदानावरती सलामीचे दोन्ही फलंदाज परतवलेत. एक दर्जेदार कामगिरी मैदानावरती आहे. पहा संघाला ज्या वेळेस गरज होती ना त्यावेळेस प्रदीप नैनी डॉन मैदानावरती उभा राहिला आणि त्या ठिकाणी पहा मैदानावरती सलामीचे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी माघारी परतवलेत. हिंदीमध्ये एक कहावत आहे, ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा. पहा ज्यावेळेस संघाला गरज होती त्या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती केली गेली आणि पहा दोन फलंदाज मैदानावरती मात्र परतवले गेलेत. हा चेंडू पहा हलक्या तर मात्र स्टेअर केला. क्षेत्ररक्षक मात्र पॉईंटच्या चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर टाकूया षटक क्रमांक 2 डॉनच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी सुरू आहे. स्कोर कार्ड वरती 17 धावा या धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आता नक्कीच एक ट्विस्ट आलाय. इथं पहा डॉननं मात्र आपल्या संघाला थोडासा ग्रेट थ्रू मिळवून दिलाय आणि तो गरजेचा होता. पुन्हा एकदा उजव्या हाताने समालोचन कक्षेकडनं मारा करण्यासाठी हा चेंडू पहा हलक्या तर मात्र फ्लिक केलाय. या ठिकाणी मात्र एक सिंगल पुन्हा एकदा भेटणार आहे आणि एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि याच दरम्यान षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं या दरम्यान संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 4 षटक 24 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्यात 19 धावा. त्याचप्रमाणे सन्माननीय उद्योजक नितीन शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. 24 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानावरती आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज परतलेत आणि पहा या ठिकाणी नियाजी 11 संघ जरी मैदानावरती फलंदाजी करत असला 24 चेंडूमध्ये 19 बनवायच्यात. त्यामुळे एक छोटीशी पार्टनरशिप जरी या ठिकाणी झाली ना बॉल टू रन देखील मैदानावरती नाहीये. त्यामुळे एक छोटीशी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. तुम्हाला इथं आता विकेट वाचवायच्यात. विशेषतः तुम्ही जर त्या ठिकाणी विकेट वाचवले ना तर ह्या ठिकाणी नक्कीच मेगा फायनल वरती तुम्ही या ठिकाणी विजय मिळू शकता कारण हा फायनलचा सामना आहे. आज मात्र या ठिकाणी टिंगरे सरकार चषकावरती कोण नाव कोरणार हे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती आता पहा विजय खडकेला मला वाटते पूर्णपणे आमंत्रित केले गेले. षटक क्रमांक 3 विजय मात्र आपल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आलाय. सांघिक पहिलं षटक करतोय. पहा त्या ठिकाणी मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक मैदानावरती मात्र विजय करतोय. गोलंदाजी मार्कवरती याच दरम्यान तयार. हा चेंडू पहा हलक्यातून स्टेअर केलाय. दूरनं मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. कव्हरचा एक सिंगल मैदानावरती येते. स्ट्राईक रोटेट झाली. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 19 धावा. उर्वरित 23 चेंडू आणि 18 धाव्यांचं लक्ष मैदानावरती. पहा कशा पद्धतीने मैदानावरती आता कामगिरी केली जाणार. 23 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण जरी असलं तरी ह्या धावा पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय विजय खडके या ठिकाणी गोलंदाज आहे आणि विजय खडकेने जर एक चांगली गोलंदाजी केली अगोदर तुम्ही डॉनची गोलंदाजी पाहिली तशाच प्रकारचा तिखट मारा जर तुम्ही केला ना तर कदाचित पुन्हा एकदा ह्या सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट येईल. ग्रेट थ्रो येणार आहे. हा चेंडू पहा या ठिकाणी खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला नक्कीच जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहूया 20 धावा ह्या धावफलकावरती आहेत. पहा आमच्या समिती त्या ठिकाणी नक्कीच मनुष्य जोडले गेलेच. पहा सर 20 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी आपण पाहतो या ठिकाणी 36 धावा पूर्णपणे ज्या बडवायच्यात आणि आतापर्यंत पहा 2 विकेट जरी गेल्या असल्या तरी कशा पद्धतीची गोलंदाजी असावी काय तंत्र अवलंबावं लागेल त्या पद्धतीनं या ठिकाणी खेळ करावा. काय वाटतं सर तुम्हाला? इथं डॉट बॉल आणि त्याचबरोबर विकेट हे सगळ्यात महत्वाचे असतील आणि या 2 फलंदाजांची फलंदाजी पाहता ही गोष्ट निदर्शन येते. हे मोठे फटके खेळत नाही. हे दोन्ही फलंदाज सिंगल लेवलवरती जास्त भर देत आहेत जेणेकरून गोलंदाजाला संभ्रमात टाकायचं आणि गोलंदाजाला संभ्रमात टाकून त्याला फार मोठ्या अडचणीत आणायचं. विकेट तर द्यायची नाही आणि प्रतिस्पर्ध्यावरती मात्र कसा प्रेशर आणता येईल दबाव आणता येईल हा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. विजय खडके तयार असेल. 21 वरती धावफलक 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हलक्या हाताने परत चेंडू ढकललाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी ललित मुसळे चेंडूवरती आलाय. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आधी केला गेला नाही. धावफलक एकडे पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय सुशील शेवाळे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती असेल आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेन. हलक्या परत एकदा चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान आधी एक धाव परत एकदा पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धावफलक एकडे पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत विजय खडकेने 5 चेंडू टाकलेत. 5ही चेंडूवरती सिंगल घेतल्यात.
कुठलाही मोठा फटका नाहीये, फक्त सिंगल घेतल्यात. स्ट्राईकला सूरज परत एकदा हलवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ललित मुसळे पोहोचलाय आणि एका सिंगलच्या रूपाने या षटकाची समाप्ती होईल. आणि या दरम्यान आपण पाहतोय की 6 चेंडूवरती 6 सिंगल विजय खडकेने खर्च केल्यात. 24 वरती धापलक आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावसंख्येचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 13 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. प्रेक्षकांना अशा प्रकारचा सामना पाहण्याची अजिबात इच्छा नाहीये. प्रेक्षकांना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कसा पोहोचला जाईल याकडे लक्ष लागले गेलेले. डॉन अगोदरच्या षटकात आला, करामत करून गेला. 2 फलंदाज डॉनने अगोदर बाद केलेत लागोपाठचे. आता यावेळेस मात्र डॉन काय करामत करणार, कारण या अगोदरच्या षटकामध्ये डॉनने फक्त 6 धावा खर्च केले होते. 13 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू अजूनही शिल्लक. डॉन तयार. डॉन टू सूरज. हळवारपणे चेंडू या दरम्यान अगदी खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी पोहोचलाय. त्या दरम्यान साच बाच और यताच 3 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो 27 वरची. अजूनही बनवायचे आहेत त्या 10 धावा. 17 चेंडू शिल्लक. 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पव्या उर्वरित असणाऱ्या या 17 चेंडूमध्ये 10 धावा कशा प्रकारे बनवल्या जात आहेत. सूरज आणि त्याच्या जोडीला असणारा किरण शिंदे हे 2 फलंदाज आपण जे पाहतोय. परत एकदा हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढलाय. एक सिंगल परत एकदा मिळते आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचणार तो 28 वरती. मला राहुल हे एक सुद्धा तंत्र आहे क्रिकेटचं. म्हणजे पहा कधी कधी एखादे 2 मोठे फटके खेळून सामना संपवला जाऊ शकतो. त्यावेळेस फटकाने सामना संपला की प्रतिस्पर्धेला काय वाटत नाही, त्याला षटकार चौकार मारून सामना संपला गेला. पण इथं काय होतं, इथे विकेट पण मिळत नाही, धावा पण थांबत नाहीत, मोठे फटके फलंदाज अजिबात खेळत नाहीत. सिंगल डबल घेऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्लो पॉइझन कसं दिलं जातं अगदी तशा प्रकारचं प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण केलं जाते असं आपण म्हणूया. एक सिंगल येईल आणि धापलक 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या दरम्यान आपण जे पाहतोय. पहा 29 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत. मेगा फायनलचा हा सामना तुम्ही पाहताय. पुढे एकदा पहा डॉन मैदानावरती उजव्या हाताडं हा चेंडू पहा पावलांचा वापर केलाय. या ठिकाणी मात्र स्टेअर केलाय. ललित मुसळे दूरवरने चेंडू पर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. पहा एक सुरक्षित रक्षण तुम्ही पाहताय. आता एका बाजूला जर आपण पाहिलं वजीर 11 हा संघ मात्र थोडासा बॅकफूट वरती पडलाय. संघाकडनं सामना निसटतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण दुसऱ्या बाजूला पहा फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहता एक दर्जेदार कामगिरी करतोय. इथं विकेट देखील जात नाहीये. प्रत्येक चेंडूवरती सिंगल येते. इथं रन रेट देखील पूर्णपणे आपण पाहतो. इकॉनॉमी रेट देखील मैदानावरती जवळजवळ एक चांगल्या प्रकारचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पहा इथं धोका होऊ शकतो आणि बॅड कॉल नक्कीच म्हणावा लागेल. आणि फलंदाज बाद आहे. सूरज माघारी परतलाय. धावबाद स्वरूपात 3रा धक्का आहे. आणि हे पहा दोन्ही संघाला सूचना आहे. सामना संपल्यानंतर जे काही स्टंप आहेत ना ते ह्या ठिकाणी ठेवायचे. हे ग्राउंडचे स्टंप आहेत, त्यामुळं कुठेही स्टंप त्या ठिकाणून घेऊन जायचे नाहीत. आयोजकांच्या वतीनं ही सूचना आली आहे. पहा स्कोर कार्ड वरती आपण जाऊया आता. धावफलकावरती आहेत 31 धावा. विजयासाठी अजून 6 धाब्यांची गरज आहे. पहा विकेटची चर्चा आपण या ठिकाणी करत होतो. धावबाद स्वरूपात का होईना या ठिकाणी डॉनच्या षटकामध्ये पुन्हा एकदा एक विकेट आली. या अगोदर सलामीचे 2 फलंदाज तुम्ही पाहिले डॉननं बाद केले. त्यानंतर पुन्हा एकदा धावबाद स्वरूपात या ठिकाणी विकेट येते. अजून 6 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी जो पाहतोय. एक सुरेख चेंडू मैदानावरती या ठिकाणी मात्र डॉनचा आहे. आणि या दरम्यान 5 षटक देखील मैदानावरती संपले.
चौथ्या षटकाचा खेळ या दरम्यान मैदानावरती पूर्णपणे संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची आवश्यकता ही मैदानावरती आवश्यक आहे. 12 चेंडू आणि 6 धावा. आणि हा सामना संपल्यानंतर धावनोरी स्पोर्ट्स क्लब चे सर्व खेळाडू विनंती आहे आपण बक्षीस वितरणासाठी या मंचाच्या बाजूला येऊन थांबायचे. यानंतर मात्र बक्षीस वितरण जे होणार आहे. 12 चेंडू 6 धावा. टिंगरे सरकार ग्रुप आयोजित आपण या ठिकाणी पाहतोय. आयोजित केला गेलेला हा क्रिकेटचा महासंग्राम. शेवटचा दिवस, शेवटचा सामना, शेवटची इनिंग, शेवटचे 12 चेंडू आणि नियाजी 11 संघाला विजयासाठी 6 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा विजय खडके याला मात्र आमंत्रित केले. पाहूया काय कामगिरी मैदानावरती करणार. 12 चेंडूमध्ये 6 बनवायच्यात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार. हा चेंडू पहा रिवर्स खेळलाय. इथं मिस टाइम शॉट नक्कीच आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि पहिल्या चेंडूवरती मोहरा टिपतोय. विजय खडके या ठिकाणी पहा विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. फलंदाज बाद. पहा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. उर्वरित 11 चेंडू मैदानावरती अजूनही आहेत आणि 6 धावा बनवायच्यात. पहा सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आहे. जो काही चुरस होती ना, जी काही चुरस या सामन्यामध्ये होती ना, ती पूर्णपणे निघून गेली. एका बाजूला जरी विकेट आपण पाहतोय रियाजी 11 संघाची या ठिकाणी मात्र ज्या जात असल्या तरी दुसऱ्या बाजूने पहा सामना पूर्णपणे या संघाच्या मुठीमध्ये आहे असं म्हटलं तरी नक्की चुकीचं ठरणार नाही. अजून 6 धावा बनवायच्यात. 11 चेंडू या ठिकाणी जे शिल्लक आहेत. पाहूया कशा पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पहा विजय खडके मैदानावरती आहे. पण एक गोष्ट निश्चितप्रमाणे आहे राहुल, जर कदाचित या षटकामध्ये 1-2 धावा जर आल्या, हो या दरम्यान 5 चेंडू कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन. 4 धावा त्या ठिकाणी आल्यात. आणि फलंदाजाला इकडेच असं वाटलं की कदाचित सामना संपलाय. बॉल पंचांकडे जातो. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावे संख्येचं लक्ष आहे. 2 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज पहा मैदानावरती तयार विजयासाठी. अजूनही 2 धाव्यांचं लक्ष. विजय खडके हा चेंडू इथं पहा स्टेअर करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क मैदानावरती नाहीये. 2 धावा ह्या विजयासाठी बनवायच्यात. पाहूया बेगा फायनल या ठिकाणी मात्र जी सुरू आहे आणि चषकावरती मात्र कोणाचं नाव कोरलं जाणार हे आपण आता जे पाहणार आहोत. नियाजी 11 संघ या ठिकाणी आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती आहे असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही. पहा या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानावरती येतोय. डॉट चेंडू मैदानावरती जो असणार आहे. अजूनही 2 धावाच्या बनवायच्यात. विजय खडके आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. नियाजी 11 संघासमोर पहा 2 धाव्यांचं लक्ष जे असणार आहे. टिंगरे सरकार ग्रुप आयोजित आपण या ठिकाणी पाहतोय क्रिकेटचा हा महासंग्राम आणि टिंगरे सरकार चषकावरती मात्र कोणाचं नाव कोरलं जाणार हे आपण पाहणार आहोत. विजयासाठी 2 धाव्यांची आवश्यकता. नियाजी 11 संघाला हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. एक सिंगल मैदानावरती येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी स्पर्धेचा मानकरी ठरतोय नियाजी 11. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय या ठिकाणी नियाजी 11. दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान झालाय वजीर 11. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आपण पाहतोय बारामती वॉरियर्स आणि चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय आलमभाई पठाण. हा संघ आपण पाहतोय पूर्णपणे